Hello everyone, this is Swati and welcome back to my YouTube channel Swati's Kitchen and Lifestyle. I really hope की तुम्ही सगळे छान मस्त मजेत असाल. तर व्हिडिओ स्टार्ट करतानाच थोडंसं घाई झालेली आहे आणि इश्यू झालेला आहे. माझा ट्रायपॉड जो आहे तो थोडासा खराब झाला. म्हणजे सुरुवातीलाच तो जो कॅमेरा आहे तो ट्रायपॉड जो आहे तो हाईटवरती मी लावते आणि त्याच्यावरती कॅमेरा लावलेला असतो. मग ते कॅमेराचं थोडंसं वजन जास्त पडतं आणि खूप जास्त टाईट करून करून त्याचं जे स्क्रू आहे तो थोडासा म्हणजे प्लास्टिकचं जे वरचं कव्हर आहे ते तुटलेलं आहे. त्यामुळे तो थोडासा ट्रायपॉड आता रिटायर व्हायला चाललेला आहे. तसं तर माझ्याकडे दुसरा ट्रायपॉड पण आहे. पण तो मोबाईलसाठी वापरते मी. म्हणजे कधी मोबाईलवरून शूट करायचं असेल, एका साईडनी शॉर्ट्स व्हिडिओसाठी आणि एका साईडनी लाँग व्हिडिओसाठी असं असेल तर मग तो ट्रायपॉड वापरते. कारण तोही फार जुना झालेला आहे. आणि दुसरा एक आहे तो खूप छोटा आहे म्हणजे सेल्फी स्टिक्स टाईप आहे. तर असे 3 ट्रायपॉड आहेत माझ्याकडे. तर मग आता दुसरा वापरून मी व्हिडिओ शूट करते आहे. आणि रेवा स्कूलमधून आल्यानंतरचं हे आमचं रुटीन असतं. मोस्टली ती आली की तिच्यासाठी मी काहीतरी खायला बनवत असते. वरण-भात वगैरे असं कुकर लावलेलं असतं आणि सोबतच तिच्या वेगवेगळ्या डिमांड्स असतात की मला हे दे, मला ते दे, मेकअप करायचा आहे, मेकअपचं किट काढून दे किंवा मला हा नाही हाच ड्रेस घालायचा आहे. म्हणजे असं बरंच काय काय चाललेलं असतं. तर आज स्कूलमधून आल्या-आल्या तिला मेकअप करायची खूप इच्छा झाली होती. त्यामुळे मेकअपच्या वस्तू सगळ्या काढून दे असं तिची रिक्वायरमेंट होती. मशीनमध्ये मी आज कपडे लावले होते. त्यामुळे इथं मशीनमध्ये खूप माझ्याकडून लिक्विड खूप जास्त पडलं गेलं. जास्त प्रमाणामध्ये थोडंसं पडलं गेलं आणि इतका जास्त फेस झालेला आहे, की तो समोरच्या जे डोअर असते त्याच्यातून दिसतोय आणि मला असं वाटलं, की ते लीक वगैरे होते की काय? म्हणून जरा चेक करत होते आणि चेक करताना असं वाटलं, की मशीनवरती खूप जास्त धूळ बसलेली आहे. मग लगेचच पटापट क्लीन करून घेऊया. कारण ही ड्राय बाल्कनीमध्ये येते आणि आत्ता उन्हाळा असल्यामुळे इतकी जास्त धूळ येते, की प्रत्येक गोष्ट म्हणजे रोज क्लीन करावी लागते मला. आणि हा जो तुम्ही स्पेस बघताय ना, या एरियामध्ये माझी आधी टॉप लोडेड मशीन होती. त्यामुळे ही खूप उंच कट्टा केला होता मी. पण आता माझ्याकडून ही जरा चूकच झालेली आहे. मी त्यावेळेसच हा कट्टा जरा छोटा करायला पाहिजे होता. परंतु टॉप लोडेड मशीन फर्निचर केल्यानंतर एक 6 महिन्यातच खराब झाली आणि नंतर मग आम्ही ही फ्रंट लोडेड घेतलेली आहे. तर हा स्पेस खूप जास्त दिसतो कट्ट्यामधला आणि मशीनमधला. मग त्याच्यावरती मी माझे सगळे लॉन्ड्रीचे जे काही इक्विपमेंट्स लॉन्ड्री इसेन्शियल्स सगळं ठेवलेलं आहे आणि बाकीचे पण म्हणजे भांडी धुण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी वगैरे सगळं तिथंच ठेवलेलं आहे. म्हणजे डिटर्जंट आणि फरशी पुसण्यासाठी जे लागणारं लिक्विड. परत त्यात पहिलं तर हा बॉक्स जो आहे तो त्या बॉक्समध्ये सगळे महत्त्वाच्या गोष्टी ठेवल्यात म्हणजे साबण, भांड्याचे एक्स्ट्राचे साबण, एक्स्ट्राच्या घासण्या, परत पितांबरी वगैरे असतो. मशीन क्लीन करण्यासाठी छोटे-छोटे बॉल्स मिळतात. म्हणजे आतमधला जो टब असतो स्टीलचा तो क्लीन करण्यासाठी ते एका प्लास्टिक कंटेनरमध्ये मध्ये घालून ठेवलेलं आहे. आणि परत कपड्याचे साबण, भांड्याचे साबण, मीठही ठेवलेलं आहे. म्हणजे फरशी पुसताना मी मीठ टाकते पाण्यामध्ये. चांगलं असतं ते म्हणजे वास्तुशास्त्रानुसार. आणि त्यानंतर हे डिटर्जंट मशीनसाठीचं आणि हा एक जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये मी पितांबरीची पावडर टाकलेली आहे. म्हणजे पाकीट जर फोडलेलं असेल तर ते ओपन झालेलं मी असे डब्यामध्ये ठेवते. पितळाची भांडीसुद्धा माझ्या मावशी घासतात. मग त्यांना थोडंसं घ्यायला वगैरे ते इझी पडतं. पितळाच्या भांड्यामध्ये थोडीशी पावडर काढून घेतात ते आणि त्यानेच ते घासतात. नाहीतर मग जर एकदमच सगळी पावडर काढली आणि घासायला घेतलं तर ते खूप खराब होतं आणि खूप राडा होतो त्याचा. त्यामुळे असं डब्यामध्ये मी ते पॅकेट ओपन केलेलं घालून ठेवते. मी या ठिकाणी पापड्यासाठी तांदूळ शिजायला घातले होते. आज म्हटलं होतं की थोडेसे तांदळाचे पापड करून पाहूयात. मी फर्स्ट टाईम हे पापड करते त्यामुळे तांदूळ चांगले शिजवलेले आहेत पाणी घालून, मीठ मसाला घालून आणि त्याच्यामध्ये थोडेसे चिली फ्लेक्स वगैरे पण घातलेले आहेत. YouTubeवरती बघूनच मी ॲक्चुअली हे करते कारण मला हे करण्याचा जास्त अनुभव नाही आहे. मग त्यांनी ते प्लास्टिकच्या शीटवरती टाकले होते. त्यामुळे मी ही छान शिजवलं हे मिश्रण सगळं. 1 वाटी तांदळाला साधारणतः 8 वाटी पाणी एवढं मी घेतलेलं आहे. एवढं प्रपोर्शन घेतलंय आणि तो भात चांगला मस्त शिजवून त्याच्यामध्ये मीठ, मसाले वगैरे टाकलेला आहे. जस्ट एक ट्रायलसाठी मी ह्या पापड्या घातलेल्या आहेत. म्हटलं बघूया कशा होतात त्या आणि खूप जास्त कडक ऊन येत नाही गॅलरीमध्ये. त्यामुळे तो पण एक ड्रॉबॅक आहे. सो मी अगदी थोड्याशाच पापड्या या ठिकाणी घातलेल्या आहेत आणि त्यानंतर मग मी शूट करू शकले नाही.
नेक्स्ट डे तुमच्यासोबत मी शेअर करते. दुपारचा हा जो वेळ असतो, तो मोस्टली माझ्या कामामध्येच जातो. सकाळी 1 तास, दुपारी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास असे 3 तास मी किचनमध्ये घालवते. मग दुपारी पण तिचा गरम-गरम वरण-भात खाण्याचं किंवा तिला काही खिचडी वगैरे खायची असेल, तर मी गरम-गरमच बनवते. सकाळीच बनवून ठेवत नाही. कारण मग ते आता उन्हाळा आहे आणि थंड खायला पण चांगलं वाटत नाही. त्याच्यामुळे दुपारी जी ती म्हणेल, कधी-कधी मग ती मॅगी वगैरे पण मागते. मग मॅगी किंवा दुसरं काही चटपटीत खायची तिला इच्छा असेल, तर तसं मग त्या वेळेला मी बनवून देते. तर मग ते बनवत असताना सकाळी मावशी भांडे घासून गेलेले असतात. ते अगदी चांगल्या प्रकारे वाळलेले असतात. त्यामुळे ते बनवत असताना गॅसवर चालू असताना माझे भांडे लावणं पण चालू असतं. आणि आज परत मी दुसऱ्या पापड्या घातलेल्या आहेत करायला, शाबूच्या पापड्या. मग त्या कालच्या जरा थोड्या छान झाल्या होत्या, चांगल्या वाटल्या मला. म्हणजे करू शकतो आपण असं जेव्हा मला कॉन्फिडन्स आला, तेव्हा मी आज शाबूच्या पापड्या करायला घातलेल्या आहेत. आणि इकडच्या गॅलरीमध्ये, माझ्या छोट्या बेडरूमच्या गॅलरीमध्ये खूप चांगलं ऊन येतं, अगदी कडक-कडक ऊन येतं. त्यामुळे मग मी आज ठरवलं, की आज इकडे वाळत घालूया, म्हणजे पटकन वाळतील आणि म्हणजे जे प्रॉपर ऊन भेटायला पाहिजे पापड्यांना ते भेटेल. सो मस्त असं बेडशीट हात अंथरलेलं आहे मी आणि त्यावरती मी हे शाबूच्या पापड्या घालते आणि राघव बघा आज तो जागाच आहे, म्हणजे तो आत्ता जस्ट उठलेला आहे. रेवाला जेव्हा मी आणायला गेले होते तेव्हा तो उठला होता. मग तेव्हा त्याला पण खायला घातलं आणि तो आज मस्त खेळतो 1-1.5 तास आता आणि परत एकदा 4 वाजता झोपतो तो. पण त्याचं इकडून तिकडे करणं चालूच असतं. आणि आज त्याला नवीन काहीतरी दिसतंय त्यामुळे तो सतत माझ्या मागे, मागे, मागे फिरतोय. आणि आज तो गॅलरीतही आला होता. इकडे उन्हाचे खूप चटके लागतात. त्यामुळे थोडंसं गोड बोलून किंवा त्याच्यासोबत खेळून रेवा त्याला घेऊन गेलेली आहे आणि या ठिकाणी मी पापड्या करायला घातलेल्या आहेत. तर ह्याही थोड्याशाच घातल्या होत्या पापड्या, खूप जास्त नव्हत्या घातलेल्या. आणि त्यानंतर आज आम्ही राघवचं नाही म्हणता येणार, रेवाचं वॉकर काढलेलं आहे. म्हणजे रेवा जेव्हा छोटी होती 8-9 महिन्याची, तेव्हा हे वॉकर आम्ही घेतलं होतं तिच्यासाठी आणि तिनंही खूप छान 1-1.5 वर्ष वापरलं चांगलं. अ, त्यावेळेस आम्ही तिला स्ट्रोलर नव्हतं घेतलं, जास्त गरज पडत नव्हती. त्यामुळे हे वॉकर घेतलं होतं आणि ह्या वॉकरमध्ये मग तिला बसून वगैरे मी खाऊ घालायचे. आता तेच वॉकर राघवच्याही कामाला आलेलं आहे. मी याला स्वच्छ धुवून काढलेलं आहे मस्त आणि वाळवून वगैरे मी आज राघवला फर्स्ट टाईम त्याच्यामध्ये बसवलेला आहे. तो थोडंसं थोड्या वेळ ती बसला तो 15-20 मिनिट चांगला आणि नंतर थोडंसं मग चिडचिड करू लागला होता. कारण असं त्याला बसवून ठेवलं आणि आपण काही काम करत असेल ना, तर त्याला असं वाटतं की मी त्याला अडकून ठेवलेलं आहे आणि आपल्याला इथं बांधून ठेवलेलं आहे. त्यामुळे त्याला पटकन त्यातून बाहेर यायचं असतं. सो मी या ठिकाणी रेवाचा अभ्यास घेते. तिच्या ॲक्च्युली एक्झाम चालू आहेत. त्यामुळे त्या एक्झामचं प्रिपरेशन करून घेते आहे मी आणि सोबत मी थोडंसं नेलपेंटही लावते आहे. कारण खूप दिवसानंतर इच्छा झाली की नेलपेंट लावावं. रेवा असं वाचून दाखवते मला तिचं अभ्यास. सो तिचा अभ्यास घेत राघव पण गॅलरीत खेळतोय आणि मी थोडंसं मस्त नेलपेंट लावते. तर 1-1.5 तास आमचा असा वेळ जातो. आणि लास्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत म्हटलं होतं की मी हे DIY करते तुम्हाला नक्कीच दाखवेल फायनल लुक याचा. पण मी दाखवायचं राहून गेलं माझ्याकडून. तर हे आहे DIY जे मी लास्ट व्हिडिओमध्ये बनवत होते. सर्क्युलर कार्डबोर्ड कट करून त्याच्यावरती रेवाडच्या ड्रेसचं हे जे कापड आहे ते मी चिटकवलेलं आहे ग्लू गन मशीनने. आणि त्याच्यावरती थोडेसे स्टोन्स वगैरे लावलेले आहेत आणि ते सगळे सर्कल्स एकाला एक ग्लू गन मशीननीच असे चिटकवलेले आहेत. तसं हे व्हर्टिकल थोडंसं DIY मी बनवलेलं आहे. लास्ट व्हिडिओमध्ये मी बनवलं होतं तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की फायनल लूक मी तुम्हाला शेअर करेल. परंतु त्या व्हिडिओमध्ये दाखवायचं राहून गेलं. त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करते. तुम्हाला कसं वाटलं हे DIY कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हा होता आजचा छोटासा ब्लॉग. आय रिअली होप की तुम्हाला आवडला असेल. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय.